तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, इतिहासामध्ये बऱ्याच वेळा जमीन महसुली पद्धतीवर प्रश्न विचारला जातो. ते पोलीस भरती राहो, तलाठी राहो की MPSC प्री मेन्स राहो, यामध्ये प्रश्न येत असतो. आणि त्यासाठी आज आपल्याला पाहायचे आहे ब्रिटिशकालीन जमीन महसुली धोरण. आता जमीन महसूल धोरण कसं होतं, तर आता मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाची दिवाणी मिळाली होती. 3 इंची दिवाणी मिळालेली आहे. बंगाल, बिहार आणि ओरिसा दिवाणी प्राप्त झाली. आता दिवाणी प्राप्त झाल्यानंतर काय झालं की महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने, हा महत्त्वाचा व्यक्ती आहे, रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली. आता दुहेरी शासन व्यवस्था लागू केली व महसूल रक्कम गोळा करण्यासाठी नायब दिवाण नेमले. आता नायब दिवाण नेमले आणि महसूल रक्कम सतत वाढत होती. महसूल रक्कम सतत वाढत होती आणि नायब दिवाण हवा तेवढा शेतसारा जमा करत असे. नायब दिवाण हवा तेवढा शेतसारा जमा करत असे. आता हवा तेवढा शेतसारा जमा करत असल्याने ही जी दुहेरी शासन व्यवस्था होती ही बंगाल प्रांतात लावलेली होती. त्याच्यामुळे बंगालचं प्रशासन पूर्ण म्हणजेच कोलमडून पडलेलं होतं. तर मित्रहो, मग दुसरी पद्धत होती आपलीवाली आधी तर जमिनीची लिलाव पद्धत, ज्याला बोली पद्धत किंवा पंचवार्षिक बंदोबस्त सुद्धा म्हटले जाते. तर 1772 ते 1776 या कालखंडामध्ये आता लिलाव पद्धत वॉरेन हेस्टिंगने सुरू केली. आता वॉरेन हेस्टिंगने सुरू केली मग लिलाव पद्धत काय होती, तर सर्वाधिक बोली बोलणाऱ्यांना महसूल गोळा करण्याचा अधिकार देत असे. लिलाव होत असताना जो सर्वाधिक बोली बोलत असे त्यांनाच महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला जात असे. परंतु 76 नंतर यांनी वार्षिक बनवलेली होती ही. 76 म्हणजे 1776 नंतर 5 वर्षाची पद्धत बंद करून वार्षिक पद्धतीची सुरुवात केलेली होती. त्यानंतर कायमधारा पद्धत व तिलाच दुसरं नाव आहे जमीनदारी पद्धत. कायमधारा पद्धत आणि जमीनदारी पद्धत ही आहे 1793. 1793 मग जमीनदार व इतर मध्यस्थी यांना जमिनीचे मालक बनविले. आता ही पद्धत लागू केली होती जॉन शोवरच्या मदतीने कॉर्नवालिस यांनी. म्हणजेच कायमधारा पद्धत लागू केली आणि ती लागू करणारा व्यक्ती कोण होता, तर कॉर्नवालिस. आता कॉर्नवालिसने तर लागू केली पण याला मदत कोणी केली, तर मदत केलेली होती जॉन शोवर. जॉन शोवरनी मदत केलेली होती लावायला. त्यांनीच तयार केली शोवरनी आणि कॉर्नवालिसने ती लावली. मग आता कुठे लावली, तर बंगाल, बिहार, ओरिसा, मद्रासचे उत्तरी जिल्हे म्हणजे मद्रासचा वरचा भाग जो आहे तिथे ही पद्धत लावलेली होती. आता या पद्धतीचे गुण काय होते, तर नवा जमीनदार वर्ग उदयाला आलेला होता. नवा जो जमीनदार वर्ग होता तो उदयास आला. कृषी उत्पन्न वाढन अशी अपेक्षा होती पण ते वाढले नाहीत. कृषी उत्पन्न वाढले नाहीत हे महत्वाचं होतं. आणि याच्यामध्ये जमीनदारच जमिनीचे मालक बनलेले होते कायमधारा पद्धती. म्हणजेच जमीनदार वर्ग उदयाला आलेला होता. आता याचे दोष सुद्धा होते, तर
कायमधारा पद्धतीमध्ये सूर्यास्त तरतुदी होती, म्हणजे जी तारीख कर भरायला दिलेली होती त्या तारखेला सूर्यास्त म्हणजे सूर्य बुडण्या अगोदर डुबण्या अगोदर पैसे जमा करावे लागत होते. ही अभिशाप बनली होती. मग यामध्ये जमीनदार वर्ग उदयास आला. आता जमीनदार वर्ग उदयास आला हा सुद्धा एक तिचा दोष होताच. आणि शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला. शेतकरी वर्ग यामध्ये कर्जबाजारी झाला. तर आपण पाहिलं की ही पद्धत जॉन शोअरच्या मदतीनं कॉर्नवालिस यांनी लावली. बोली पद्धत कोण लावली? वॉरेन हेस्टिंगनं. तर कायमधारा किंवा जमीनदारी पद्धत कोणी लावली? कॉर्नवालिसनं, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लावलेली होती. आणि दुहेरी शासन व्यवस्था हे रॉबर्ट क्लाईव्हनं. तर मित्रांनो, पुढची पद्धत आहे रयतवारी. आता रयतवारी पद्धत मध्ये कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी रयतवारी पद्धत चालू केलेली होती. आता कायमधारा पद्धत मध्ये बरेच दोष निर्माण झालेले होते. मग यामध्ये रयतवारी पद्धतीमध्ये जमीन धारकास जमिनीचे मालक म्हणून घोषित करण्यात आलं. यामध्ये जे जमीनधारक होते आणि जमिनीचे मालक म्हणून घोषित करण्यात आले. आता ही पद्धत लावण्याला अलेक्झांडर रीड आणि थॉमस मेनरो हे दोन माणसं, अलेक्झांडर रीड्स व थॉमस मेनरो यांनी मद्रास प्रांत मध्ये लागू केली. पण कायमधारा पद्धतीचा प्रदेश वगळता, कारण उत्तरी भागात, मद्रासच्या उत्तरी भागात कायमधारा पद्धत होती आणि तो प्रदेश वगळता मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लावलेली होती. आता यामध्ये काय झालं तर यामध्ये जमीन भाड्याने, गहाण व विकण्याचा अधिकार जमीन मालकाला देण्यात आला. यामध्ये आता मुंबई प्रांतामध्ये सुद्धा ही पद्धत लागू केलेली होती. मुंबई प्रांतामध्ये लागू केली. पण मुंबई प्रांताचे जे गव्हर्नर होते एल्फिन्स्टन यांनी मौजेवारी पद्धत लागू केलेली होती. काही भागात मौजेवारी पद्धतही लागू केलेली होती. मग आता रयतवारी पद्धतीचे गुण काय आहे? काय गुण आहे त्यामध्ये? तर कंपनी, सरकार व रयत यांच्यामधील जमीनदार वर्ग नष्ट करण्यात आला. मग मित्रांनो, आपण पाहिलेलं होतं की कायमधारा पद्धतीमध्ये उदयाला आलेला एक नवीन वर्ग होता आणि तो वर्ग म्हणजेच जमीनदार वर्ग होता. आता जमीनदार रयतेची जास्त पिळवणूक करत होते. मग या पद्धतीमध्ये काय झालेलं होतं की कंपनी, सरकार व रयत यांच्या मधला जो जमीनदार होता तो डायरेक्ट नष्ट करून टाकला. रयतेला शेती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. याचं रयतवारी पद्धतीमध्ये मेन होतं की रयतेचा पाठिंबा मिळवणे हे कंपनीचे उद्दिष्ट ठरलेलं होतं. कारण रयतेचा पाठिंबा मिळवणे हे कंपनीचे उद्दिष्ट ठरले. आता हे त्याचे गुण होते. आता यामध्ये दोष सुद्धा होते. दोष हे होते की जमीनदाराची जागा आता कंपनीने घेतलेली होती आणि ईस्ट इंडिया कंपनी ही मोठी जमीनदार बनली. म्हणजे जमीनदाराची जागा कंपनीने घेतली. जमीन महसूल वाढविण्याचा हक्क सरकारकडेच होता, म्हणजेच कंपनीकडेच होता. तर हे रयतवारी पद्धतीचे गुण आणि दोष आहेत. तर रयतवारी पद्धतीमध्ये अलेक्झांडर रीड आणि थॉमस मेनरो हे महत्वाचे आहे.
यामध्ये जमीनधारकास जमिनीचे मालक बनवले, हे महत्वाचं आहे, आणि मद्रास व मुंबई प्रांतात सुद्धा लागू होते. तर आता पुढची पद्धत आहे आपली महलवारी पद्धत. आता महल म्हटलं तर खेडे. आता शेत जमिनीचा करार, हा जो शेत जमिनीचा करार होता तो संपूर्ण करार, संपूर्ण खेडे म्हणजे महल, शेत जमिनीचा करार संपूर्ण खेडे म्हणजे महल सोबत केल्या जाई, म्हणजे संपूर्ण खेड्यासोबत केल्या जाई. आणि ही पद्धत होल्ट मॅकेन्झी यांनी ही पद्धत लागू केली. आता ही पद्धत कुठे कुठे लागू होती तर दुआब प्रांत, वायव्य प्रांत, त्यानंतर पंजाब, आग्रा व संयुक्त प्रांत या प्रांतामध्ये महलवारी पद्धत लागू होती. यामध्ये मद्रास आणि मुंबईमध्ये रयतवारी पद्धत लागू होती आणि बंगाल प्रांतात लागू केलेली होती कायमधारा पद्धत आणि काही भागामध्ये लागू केलेली होती मुंबईच्या मौजवारी पद्धत. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या ब्रिटिशकालीन जमीन महसूल पद्धती. तर हा व्हिडिओ शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.